मराठी बोलायला शिका. पर्यटक म्हणजे टुरिस्ट. जॉन हा परदेशी पर्यटक होता. परदेशी म्हणजे फॉरेनर. तो पहिल्यांदाच मुंबईला आला होता. पहिल्यांदाच म्हणजे काय? फर्स्ट टाइम. त्याला मराठी बोलता आणि वाचता येत नव्हते. He couldn't speak or read मराठी. तो CST म्हणजेच छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन जवळ उभा होता. जवळ म्हणजे काय? नियर. उभा म्हणजे काय? टू स्टँड. त्याला गेटवे ऑफ इंडिया पाहायचे होते. He wanted to see गेटवे ऑफ इंडिया. पाहायचे म्हणजे टू सी. जॉनच्या हातात म्हणजे काय? इन हँड मोबाईल होता. त्यात नकाशा सुरू होता. नकाशा म्हणजे काय? मॅप. इथे मोबाईलमध्ये गुगल मॅप्स सुरू होता. नकाशावर निळा ठिपका दिसत होता. निळा म्हणजे काय? ब्लू. तो ठिपका जॉन कुठे आहे ते दाखवत होता. The blue dot tells us where John is standing. पण जॉनला कोणत्या दिशेने जायचे ते समजत नव्हते. दिशेने म्हणजे काय? डिरेक्शन. जॉन couldn't understand which direction he had to go. तेवढ्यात त्याला एक माणूस दिसला. जॉन म्हणाला, "Excuse me, गेटवे ऑफ इंडिया?" त्या माणसाला समजले की जॉनला मराठी येत नाही. The person understood that John could not speak or read Marathi. म्हणून तो हळू म्हणजे काय? स्लोली आणि सोप्या म्हणजे काय? सिंपल शब्दात बोलला. तो म्हणाला, "तुम्ही CST स्टेशन समोर आहात. You are opposite of CST station." बाण म्हणजे काय? ॲरो. ज्या दिशेला दाखवतो त्या दिशेने जा. You need to move along with the arrow where the arrow is indicating. तो पुढे म्हणाला, "या मोठ्या रस्त्यावरून सरळ चालत जा." मोठ्या म्हणजे काय? बिग. सरळ म्हणजे काय? स्ट्रेट. नकाशावर जाड म्हणजे थिक. रेषा म्हणजे काय? लाईन्स. दिसते ना? नकाशावर जाड रेषा दिसते ना? तोच रस्ता आहे. चालताना तुम्हाला मोठ्या इमारती दिसतील. इमारती म्हणजे काय? बिल्डिंग्स. उच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि क्लॉक टॉवर दिसेल. थोडे पुढे गेल्यावर ताज हॉटेल दिसेल. You will come across ताज हॉटेल. समुद्र दिसला की समजा तुम्ही जवळ पोहोचलात. The moment you see the sea, that is an indication that you have reached closer to your destination. ताज हॉटेल समोरच गेटवे ऑफ इंडिया आहे. Just opposite ताज हॉटेल is गेटवे ऑफ इंडिया. जॉन म्हणाला, "थँक यू." जॉन नकाशा पाहत चालत गेला. त्याला ताज हॉटेल दिसले. समोरच त्याला गेटवे ऑफ इंडिया दिसले. जॉन खूप आनंदी झाला. आनंदी म्हणजे काय? हॅपी. शब्दांचा अर्थ वर्ड मीनिंग्स. पर्यटक म्हणजे टुरिस्ट. परदेशी म्हणजे फॉरेनर. पहिल्यांदा म्हणजे फर्स्ट टाइम. समोर मीन्स ऑपोजिट. नकाशा मीन्स मॅप. ठिपका means dot. दिसला means to see. रेषा म्हणजे line. समुद्र means sea. विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय? opposites. परदेशी च्या उलट आहे स्थानिक. जवळच्या उलट आहे दूर. उभे च्या उलट आहे बसणे. आनंदी च्या ऑपोजिट आहे दुःखी.